जर आजिवली संघ सुपर 5 मध्ये गेला तर सुदर्शनसाठी अशी जी सूर्यवंशी यांच्याकडून तब्बल बक्षीस दिली जाईल 5,000 रुपये. टी शर्ट दिली जाईल, 5,000ची टी शर्ट्स दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आजिवली संघ जर जागा असेल तर ऐकून घ्या आणि सुपर 5 मध्ये गेल्यावर 5,000 रुपयाची तुम्ही टी शर्ट ही घेऊन जा. तर पूर्वार्ध ऐकूया आपण. अजूनही एक सामना याच्या नंतर आहे पंच, त्याच्यामुळे घाई करा, अजिबात वेळ दौडू नका, कारण काल आपण पाहिलं तर 2 वाजता सामने संपले होते सगळे. तर विनंती असेल, सामना असेल 4 षटकांचा. पूर्वार्धामध्ये काय घडतंय पाहूया आपण, ऐकूया रोशन पाटील तारा यांच्या गोड वाणीतून. धन्यवाद दिनेशजी पाटील सर, धन्यवाद दीपकजी पाटील. जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट कॉन्सेप्ट तुम्ही पाहताय. खरं तर ही स्पर्धा स्वराज चषक सांगडे 2024चं हे पर्व. पहिली जोडी खरं तर वाजे संघ आता प्रचंड विश्रांती घेऊन आलाय आणि एका बाजूला धुंदरे टीमला पण पाहत आहे. आज एक संघ सुपर 5 मध्ये आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. पहिल्या बॉलला जर का षटकार मारला तर निलेश दादा नलावडे यांच्या माध्यमातून 1,000 MSCB चे खरं तर मेंबर्स आणि पहिला बॉल डॉट आलाय. वीरेंद्र सेहवाग चौकार षटकार सगळेच माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव खेळाडू होऊन गेला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणारा वीरेंद्र सेहवाग, त्याला आपण पाहिलं. त्याच्या पाठमधून नेहमी सुरुवात चांगली व्हायच्या. इथे आपण बघा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्या ठिकाणी समाधान पाटील, रोनित पाटील नाव स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश सिनारे. कट लागली, बॉल चालला मागे. त्या ठिकाणी लॉंग स्टॉप रिजनला फिल्डिंग करताना फिल्डरला आपण पाहता प्रयत्न झाले. अंतिम मुवमेंटला बॉल जाईल का मागे याची चर्चा राहिली. शेवटपर्यंत बघा काय फिल्डिंग एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. निर्णय आलाय यस बाउंड्री, कारण शेवटपर्यंत हा बॉल त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनला टच झालाय, स्पर्श केलाय बॉलने ब्लॅक स्क्रीनला, त्यामुळे चौकार घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. जयेश सिनारे, नितीन डीजे यांचे सहकारी आहेत, सानिया डीजे, त्यांना आपण नेहमी पाहिलं. नितीनचे अगदी सहकारी. इथे लेग बिफोर द विकेटसाठी अपील. पंचांचा बोट अवकाशाकडे. यावेळेस खेळाडू बाद LBWच्या स्वरूपात समाधान पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट डाऊन. प्रीत बांद्रे यांचं हे संगीत आणि पायल पाटी यांची अदाकारी या संगीतामध्ये पाहिल्याने. आणि याच दरम्यान आपण पाहताय समाजसेवक जग्गाभाई यांची रॉयल एंट्री या मंचकावरती होताना आपण पाहताय. मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या बरोबरने सध्या चर्चेमध्ये एकच नाव आहे, चॅम्बो. नारपोलीच्या क्रीडांगणावरती आपण पहिला कृतज्ञ मडवीला मालिकावीरासाठी बैल मिळाला. त्या बैलाचं नाव खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी चांबो ठेवण्यात आलाय, कारण चांबोही त्या रेसमध्ये होता. दीपक पाटील सर खरं तर साहेब चिरल्याचे. आणि चांबो एक खरं तर हरवणारी असा खेळाडू आहे, त्याचंही कौतुक व्हायला हवं. ज्याचा हा बॉल अगदी आपण पाहिला त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह केलाय. सिलिमिडो आपला फिल्डर त्या ठिकाणी उभे होते. रन मात्र मिळाली. सिंगल स्ट्रायकिंग एंडवरती आला खेळाडू रोनित पाटील, ज्याने या स्पर्धेमध्ये 4 षटकार मारले होते. आज पहिल्या सामन्यामध्ये डे मध्ये खेळला होता, आता नाईटमध्ये तो खेळतोय. आणि उद्या चांबोचा पहिला सामना, त्यामुळे सांगडे गावामध्ये कर्फ्यू लागेल. मोठ्या खरं संख्येने सांगडेचे प्रेक्षक तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. कारण जेव्हा जेव्हा खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी बोरल्यामध्ये कर्फ्यू लागेल माफी असावी, कारण बोरल्याचा संघ आहे चांबोचा. आणि
बऱ्याच वेळा जिथे जिथे बोर्ले संघ सहभागी झाला तिथे ते मात्र बोर्ल्याचे कदम पाठीराखे मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे आख्याच्या अंतरावर असलेलं बोर्ले गाव आहे. त्यामुळे जेव्हा पहिला सामना असेल तेव्हा मात्र गर्दी तुम्हाला इथे मैदानाच्या अवतीभोवती वाढताना पाहायला मिळेल. चांबोने देखील स्वतःला सिद्ध केलं आहे. व्यावसायिक क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये दमदार योगदान त्याचं राहिलं. कॅमेरामनपासून सुरुवात आणि त्यानंतर आक्रमक असा खेळाडू त्याची ओळख राहिली. जाऊया मॅचच्या दिशेने. एक बॉल फेस केला रोहितने. 2 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहत आहे. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद 7 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्ग असतंय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चौकार जरूर आला. 1 विकेट मिळाला. जयेश सिन्हारे इथे बॅटन पॅटच्या मधून बॉल चालला. बघा काय व्हेरिएशन आहे. यावेळेस आपण पहिला ऑफ ब्रेक केला. बॉल टप्पा पडल्यानंतर विकेटच्या वरून निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. जयेश सिन्हारे डीजे ऑपरेटर आहेत, म्हणून प्रत्येक वेळी स्पर्धेमध्ये ते अनेक खेळाडूंचा खेळ पाहत असतात. सिच्युएशननुसार गाणे ते प्ले करत असतात. खरं तर आपल्या SD सीझनचा देखील टायमिंग पाहिलं आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जयेश सिन्हारेची गोलंदाजी जर पाहिली तर उल्लेखनीय राहिली. प्रत्येक मॅचमध्ये याही ओव्हरमध्ये धावा आल्या 7. खेळाडू बाजूला 1. पहिलं षटक संपलं. वाजे संघाची धावसंख्या 7. 1 बाद. वाढतोय पण तो वेगही तेवढंच दुप्पट वाढतोय सोन्या बैलाचं. आणि आज महाराष्ट्रामध्ये चर्चा राहिली ती म्हणजे 50-50 नंबरवाला जयेश पाटील यांच्या सोन्या बैलाची दहशत राहिली. अप्रतिम संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून एकदा सोनार पाडा. जयेश पाटील यांचं हे संगीत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7. वाजे संघाला विश्रांती मोठी मिळाली पण इथून मात्र त्यांना आता थोडंसं जागृत व्हावं लागेल, कारण समोर दोंदरे संघ आहे. या संपूर्ण रात्रीमध्ये दोंदरे संघाने इम्प्रेस केलंय. चांगलं योगदान. जयेशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 ओव्हर टाकल्या, फक्त 14 धावा खर्च केल्या, 5 खेळाडू बाद केले. अप्रतिम स्पेल राहिला जयेश सिन्हारेच्या माध्यमातून. 1 षटक खरं तर 1 मार्दोमॅची पारितोषिक त्याने श्रवणला डेडिकेट केलं. श्रवण चौधरी 15 वर्षाचा खेळाडू, त्याला डेडिकेट केलं. ऑन स्क्रीन आपण पाहत आहे SDC सूरज यांना खरं तर डीजे क्षेत्रामधील एक उत्तम दर्जाचे उत्कृष्ट डीजे ऑपरेटर. मग क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा हळदीचा इव्हेंट असो, लाजला तो आवाज SDC यांचा खरं तर आपण पाहिला खरं तर यशमा महेकर यांच्या मुखामधून आला होता. त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहत आहे. इथे ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहता वाईडिश लॉंग ऑनला बॉल चालला. डीपमधला फिल्डर लॉंग ऑनमधून तिथे पोहोचला. चेंडू उचलला, फेकला. दरम्यान दुसरा रनचा प्रयत्न झाला. 2 धावा आल्या. जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग. 2 धावा इथे आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चालला. टोटल धावा आहे 10 फलकावरती. 1 गडी बाद 10 धावा. 1 गडी बाद 10 धावा. आपण पाहता स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 2 मार्ग असताय श्रवण. फटका आपण पाहिला 20 स्टेपमध्ये लॉंग ऑफमध्ये खेळून काढलाय. त्यानंतर क्विकर दुसरी रन. दुहेरी अंकाचा प्रयत्न होतोय. चेक केलं जाईल वेस्ट साईडसाठी. 3ऱ्या पंचांची मागणी. आपण TV अंपायरकडे जाऊया. वेस्ट साईड चेक केली जाईल. जर का कमरेच्या वरती असेल तर मात्र बिमर घोषित केला जाईल आणि जर का कमरेच्या खाली असेल तर मात्र लिगल बॉल फेअर डिलिव्हरी घोषित केली जाईल. रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल या ठिकाणी बॉल फेअर आहे की या ठिकाणी बिमर आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील आणि टीम प्रचंड मेहनत राहिली एकत्र वाहिनीसाठी. प्रत्येक कॅमेरामॅनची, प्रत्येक टेक्निकल ऑपरेटरची, स्वतः सर्वेसर्व संदेश पाटील यांच्या माध्यमातून. दुबई या तर अखाती देशामध्ये देखील हे लाईव्ह चॅनल पोहोचलं. 2,50,000हून जास्त सबस्क्राईब ज्या चॅनलला मिळाले, भरभरून प्रेम ज्या चॅनलला मिळालं त्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल क्लिअर. दूध का दूध और पाणी का पाणी. चेक करूया आपण. इट्स अ बीमर. 3रे पंच आमचे द्वारकानाथ चोरगेसर यांच्या माध्यमातून इशारा आलाय. हा बॉल बीमर राहील. त्यामुळे 2+1 सुदर्शन या ठिकाणी 3 धावा ऍड होतील. 13वरती पोहोचले मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना श्री गणेश वाजे संघ. फ्रीडचा बॉल. उघडा डोळे पहा नीट.
पुढचा बॉल असेल फ्रीट बॉलिंग ट्रॅकमध्ये श्रवण चौधरी. यावेळेस आपण पाहत आहे बोर्ले विलेज एंड कडून. यावेळेस फक्त फ्लिक केला बॉलला, दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मध्ये हा फटका चालला आहे. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना हे दोन्ही खेळाडू चप्पल असे हे दोन्ही फलंदाज आहेत. रनिंग द बिटवीन विकेटमध्ये दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर अतिशय वेगवान आहेत. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. पुन्हा एकदा बॅटिंग करताना श्री गणेश माझ्या टीमला टोटल धावसंख्या लागली धावफलकावरती. आतापर्यंत आपण जर पाहिली तर या ठिकाणी 15 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक बीमर बॉल श्रमणच्या माध्यमातून पाहिला. 15 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु कमी वयामध्ये त्याने मात्र स्वतःला सिद्ध केला असा खेळाडू. इथे ऑन साईडला हा फटका चालला आहे. निर्जन सरी बॉल पडलाय. सेफ लँडिंग झाला बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी रनचा प्रयत्न. खराब फिल्डिंग, नशिबाचा चौकार. लेझी क्रिकेट असं वाटलं तर बॉलमध्ये चार्जअप होतील, परंतु वेट केली, वाट पाहिली आणि वाट लागली. 4 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या वाजे संघाला. जग्गाभाई यांचं संगीत तुम्ही ऐकताय. सबसे कातिल जग्गा पाटील यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळला. या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 1 रन आली आहे. थ्रो झाला वेगवान आणि त्यानंतर मात्र रनआउटची संधी होती. नकार दिलाय. चांगलं करतर कॉलिंग राहिलं या ठिकाणी रोनितच्या माध्यमातून. 1 रन या बॉलवरती आली. स्वतः रोनित पाटील आपण पाहता या मॅचमध्ये 7 बॉल 13 या धावसंख्येवरती खेळतो. संघ जाऊन पोहोचलाय 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 20 या धावसंख्येमध्ये. दुसरं दशक पूर्ण झालं. 20 रन ऑन स्कोर कार्ड तुम्ही लागताना पाहताय. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसरी रात्र आज एक संघ आपल्याला सुपर 5ला क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. जो पुढचा संघ आहे ज्याला बाय मिळाली. लोअर फुल टॉस बॉल शॉर्ट एक्सचा कव्हरला फिल्डर आहे. त्या ठिकाणी 1 रन आली. चिंचवली संघ कैलास डोकरे कंपनी कुठेही आपण जाऊ नका मात्र कारण आज एक संघ सुपर 5ला क्वालिफाय केला जाईल. 1 रन शेवटच्या बॉलवरती आली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती. 1 गडी बाद 21 धावा. नलावडे यांचं या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आपलं मनपूर्वक स्वागत. पारितोषिकं त्यांनी लावली होती. रोशन सर विचार केला ना तर मैदानामध्ये खेळाडू उत्तम खेळले, पण मैदानाच्या बाहेर निलेशजी नलावडे साहेबांनीही उत्तम खेळ दाखवलाय. कारण क्रिकेटचा हा दर्दी माणूस आहे. मग सामने कोणाचेही असू दे, अगदी मनापासून पाहणारा हा माणूस एवढं रात्रीमध्ये सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आमच्या स्पर्धेला 4 चांद लावत आहेत. त्याबद्दल निलेशजी नलावडे साहेब, क्रिकेट आणि शर्यती यांचे शौकीन निलेशजी नलावडे यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ खतर MSCB मध्ये कार्यरत आहेत. कधी धाड टाकल्याचं याची खरतर तुम्हाला कधी पत्ता देखील लागणार नाही. कारण वीज चोरी. गणेश माने साहेब आणि रोशन सर आपल्याला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आहे. अंधार करत जिथे आला तिथे प्रकाशमय करणार खरं तर आमचे MSCBचे हे सर्व कार्यकर्ते त्यांचं आपण करूया या ठिकाणी स्वागत. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहता निलेश दादांना, त्यांचे सर्व सहकारी मंगेश पाटील ते देखील ऑन आहेत. त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन सामन्याचा आनंद घेत असताना. सर्व सहकारी सर्व आयोजक बघा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित असे पाहायला मिळेल. चांगलं योगदान. इथे बाहेर मारला हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहेत. फटका चांगला होता त्या ठिकाणी परंतु फसलाय. रोनितचा आणि मोठा धक्का बसलाय या ठिकाणी वाजे टीमला. कारण रोनित सारखा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. मागच्या सामन्याचा हिरो इथे मात्र चाललाय डगआउटच्या आश्रयाला. बावीस जावा गडी बाजले 2 2-2 3 दुऱ्या
ऑन स्कोर कार्ड आपण पाहता आणि हे अनलक्की नंबर राहिलं या ठिकाणी वाजे संघासाठी, कारण इथे रोनिश सारखा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय सिद्धेश पाटील, वाजे संघाचा खेळाडू. जगाभाईचा तर लकी नंबर आहे 222. चेक. प्रतीक पाटील आणि अजय भगत या दोन्ही मान्यवरांना वाजेचे हे 2 मान्यवर आहेत. तर या आपण अतिथी कक्षामध्ये आणि आनंद घ्यायचा या मॅचचा या अतिथी कक्षामधून. 222 22वा गडी बाजारे 2 आणि त्यामध्ये षटक क्रमांक 3. सिद्धेशसाठी हा बॉल एज लागला, बॉल चालला त्या ठिकाणी फ्लाय स्लीपला चांगला प्रयत्न राहिलाय. 1 रन मात्र रोखता आलेले नाही. 1 रन मात्र मिळाली वाजे संघाला. 1 रनने मात्र संघ पुढे जाईल. धावसंख्येत होली 12, टोटल धावा धावफलकामध्ये आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 23 23 पण धावफलकामध्ये लागताना पाहत आहे. खरं कौतुक करावं लागेल आयोजकांचं. इतर दिवशी जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला शेती पाहायला मिळेल, पण आज सपाट 360 डिग्री मैदान या स्पर्धेनिमित्तानं आपण पाहत आहे. स्विंग आणि मिस, चांगला बॉल, कटर बॉलचा वापर केला त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहत आहे अधिक सिनाऱ्याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट आले, चांगला बॉल होता. खरं तर आपण पाहिला आतमध्ये थोडासा आला, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल, बॉलच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. टोटल धावा स्कोर मध्ये 23, गडी बाजारीला 2. पुढचा बॉल बिग हिट करायचा आहे डाऊन द ग्राउंड. बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं. किशोर सिनारे, त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा नाही आहे आणि त्याने पकडला झेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सिद्धेश पाटील या खेळाडूचा संपला खेळ. आणखीन एक धक्का बसला टीम वाजेला. कल्पेश बाद झाला, माफी असावी, कल्पेश झाला मैदानाच्या बाहेर. खरं तर क्रिकेट सीझन संपला की महागुरूंना मी सांगेन SDCला एक पार्टी द्या, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना ते प्रमोट करतात, त्यांना मात्र त्यांची ॲडव्हर्टायझिंग करतात. आजही त्यांचा आवाज तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट हा बॉल आपण पहिला ऑन साईडला खेळून काढला. अलॉंग द कार्पेट डीपमधून भरपूर वेगाने बॉलचा फिल्डर चालला त्याकडे मिड विकेट क्षेत्राकडे, शॉर्ट मिड विकेटला क्विकर 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. रणनीती चांगली आहे. ऑन साईडला जे फिल्डर आहेत ते अगदी बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा लगत तैनात आहेत, त्यामुळे हलक्या हाताने फटका खेळायचा, त्या ठिकाणी 2 धावा घ्यायच्या, ही स्ट्रॅटेजी राहिली या दोन्ही खेळाडूंची. तिसरंही षटक संपलं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या आपण पाहत आहे त्या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये वाजे संघाच्या माध्यमातून. डीजे खरं तर जग्गा पाटील, खरं तर नुकतीच आम्ही नेऱ्याची एक डे स्पर्धा केली. क्रिकेटचं मैदान आणि त्याच्या बाजूला शर्यतींचा अड्डा होता. या षटकात या चेंडूवर जर पहिल्या बॉलवर षटकार मारला तर निलेशजी नरवडे साहेब यांच्याकडून 1111 रुपये औक्षण घातलं जाईल. 4 एक्के दिले जातील खेळाडूला. 1111 ठोकावं लागेल 1 छक्के. आणि सिद्धेश पाटीलकडे ती क्षमता आहे, तो आक्रमक खेळाडू वाजे संघाचा. एखादा बॉल त्याच्या रडारमध्ये आला तर तो सीमा पार पाठवू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे. विलास उसाटकर हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आला. समोर सिद्धेश पाटील. याही वेळा आपण पहिला अकूट टप्प्याचा बॉल, टप्पापर्यंत बॉल आतमध्ये आलाय. त्यानंतर सिंगल रन आली, आतली कडा घेतली बॅटची, रन मात्र 1 आली. षटकार आला असता तर मात्र निलेश सदा यांच्या माध्यमातून तब्बल 4 एक्के मिळाले असते. 1 रन मिळाली. 26 मध्ये पोहोचला मैदानामध्ये वाजे संघ. मनीष पाटील या खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी अजयदादा भगत यांच्याकडून 1500 रुपयात. परंतु हे मोठे फटके येतील कधी
याची अपेक्षा आता खरं तर राहिली आहे खरं तर वाजे संघाला, कारण धाबा फार कमी आहेत आणि धोंद्रे संघाचा प्रवास जर आपण पाहिला संपूर्ण रात्रीमध्ये उल्लेखनीय राहिला. एका बाजूने वाजे संघाने पहिला सामना अगदी सहजगतीने जिंकला. प्रत्येक षटकाराला 500 निलेश दादा नलावडे यांच्या माध्यमातून या खतर इनिंग मध्ये आले. इथे बॉल षटकार नाही पण चौकार आलाय. मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. एका टप्प्याने बॉल चालला. वन बाउंस ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. आमचे माऊली खरं तर संतोष दादा हे खरं तर मैदानाला फेरफटका मारतायत बोरल्याच्यात. उद्या लवकर तुम्हाला हजेरी लावावं लागेल इथे, कारण पहिला सामना बोरल्याचा आहे. क्रिकेटचे निश्चिम भक्त आहेत, वारकरी संप्रदायाचे सदस्य देखील आहेत. बघा जग्गाभाई यांचा खरं तर वेगळाच फंडा राहिला आहे आणि काय खरं तर त्यांचा डोका आहे. त्यांची खरं तर अगदी जिथे प्रत्येकाची विचारसरणी संपते तिथून मात्र जगाबाईची विचारसरणी सुरू होते असं म्हणतात. आणि इथे मात्र लिडिंग एज लागली. बॉल मागे सरला, फाईन लेगला झेल टिपलाय. त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का बसला मनीषच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या वाजे संघाला. म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र इथे खरं तर पैशाचा विषय नाही, फक्त नाद असायला हवा असं म्हणतात. आणि एकंदर जग्गाभाई आपण सध्या 21व्या शतकामध्ये खरं तर सध्या जगत आहोत. आणि या 21व्या शतकामध्ये प्रत्येकाचं माइंडसेट बदललं आहे, आधुनिकता वाढली आहे. जग्गाभाई यांचं खऱ्या तर कौतुक करावं. हे ग्लास बघतात त्याने अगदी ऐन वेळेला, ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये जुगाड म्हणतोय, ते जुगाड त्यांनी केलंय. बघा चहाचा ग्लास नव्हता पण त्यांनी ग्लास उपलब्ध करून दिला. बॉटल कट केल्या. सुधीर पाटील कॅप्टन सांगडे यांचं इथं आगमन हे करता जग्गाबाईच करू शकतात सर्व काही गोष्टी. त्यांना डेलीची सवय आहे. 4 बाद 31 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. आता शेवटचा या षटकामधील आणखी 2 बॉल बाकी आहेत. विलास उसाटकरचे, सिद्धेश पाटील आणि ऋषी पाटील नवीन खेळाडू सारखे गेला. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्क करायचा आहे. बॉल क्लीन बोल्ड झालाय. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक धक्का बसेल. 5वा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. वाजे संघाचा ऋषी पाटील. 24 लाईव्ह इव्हेंट वाला संदेश पाटील हाय वानर. प्रफुल्ल पाटील चांबो विवेक पाटील साथीदार. 24 लाईव्ह इव्हेंट वाला संदेश पाटील हाय वानर. प्रफुल्ल पाटील चांबो विवेक पाटील. क्या बात आहे. बघा ऑन स्क्रीन आमचे स्टीव्ह बकनर, द्वारकानाथ स्वर्गीय सर, अगदी त्यांच्या मधोमध दीपक पाटील सर आणि एका बाजूने समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते जग्गाबाई यांना आपण पाहताय. प्रचंड मेहनत आहे, नेहमी चर्चेमध्ये राहिले आणि त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंदाने लवकरच 2004 होतील त्यांचे. रोशन सर करताना विचार केला ना तर मात्र जग्गाबाईचं खूप चांगलं योगदान राहिलं आहे. त्याचबरोबर मग आपण पाहू आशूला, पाहू आशिष पाटीलला, त्याचबरोबर सूर्यकांत पाटील, बघा आशिष या म्हात्रे, बॉलवरती मंगेश, विनय गाताडे यांचं खूप चांगलं योगदान राहिलं आहे स्पर्धेला. मग सुधीर असेल, त्याचबरोबर प्रणित असेल, ही सगळी मंडळी अहोरात्र मेहनत घेते आणि सगळ्यांचा बिग बॉस आनंद भाई या बॉलवरती षटकार. आता साईगर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. कुंडेवालचे आहेत, पण इथे अगदी पॅडमध्ये बॉल लागलाय आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. लेग बायच्या स्वरूपात पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 5 गडी बाद 32 धावा. कदा बॉस आनंदाचाच आहेत, कारण आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु स्ट्रेट फॉरवर्ड आयोजक पहिल्यांदा पाहायला मिळाले आनंददादा, आणि हे असायला हवं. भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं. 32 धावा आल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करणाऱ्या वाजे संघाच्या माध्यमातून येणाऱ्या 24 बॉलमध्ये
33 धावांची गरज असेल टीम धुंद्रेला. चला लगेचच मैदान आपण खाली करा आणि विनंती राहील त्या ठिकाणी वाजे संघाला मैदानात ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या. आणि बघा ऑन स्क्रीन आपण पाहता 4 षटक आणि विजयासाठी आता 32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. 33 धावांचं समीकरण आलंय खरं धुंद्रे संघासमोर. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. जमेल यंदा जग्गा भाई 2004 आता होतील त्यांचे लवकरच. बघा मैदानामध्ये 33 धावांची गरज आहे. प्रति षटक 8.25 हा रेकॉर्ड राहील का. तर आपण पाहता ही स्पर्धा जर आपण पाहिलं अव्वल दर्जाचं आयोजन आज सांगली नगरीमध्ये आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल सर्व आयोजकांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून. जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे यंदा मात्र नेत्रदीपक असं हे आयोजन तुम्ही या सांगडे नगरीमध्ये पाहताय. दरवर्षी स्पर्धा भरवली जाते परंतु यंदा अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. उत्कृष्ट नियोजन. आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करून दाखवावं खरं तर या लाडक्या आयोजकाने करून दाखवलं आहे. परंतु यंदाचा हंगाम जर आपण पाहिला जय चेरोबा सांगडे या संघासाठी थोडासा खरं तर खराब राहिला. पाठपास त्यांच्या वाड्याला आला आहे. परंतु प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेल जेव्हा जेव्हा आपण अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता तेव्हा आपल्या गावाची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते. त्यामुळे बघा पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले तर 2222 ₹2 कमी आहेत. तेही आहेत आमच्याकडे, आम्ही देऊ. 2222 म्हणजे 4 वेळा 2 आकडे तुम्हाला दिले जातील. खरं तर आपण पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार लगातार चॅलेंजिंग आहे खरं तर हे निलेश दादा. कारण या अशा क्लायमेटमध्ये 3 षटकार मारणं म्हणजे त्यांना आपली गुणवत्ता प्रचंड सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणावरती. अगदी तंतोतंत खरं तर ही बाउंड्री आहे, जास्त लांब देखील नाही आणि कमी देखील नाही आहे, अगदी योग्य बाउंड्री आहे. आणि अशाच मैदान तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि लगातार 3 षटकार जर आले तर निलेश दादा नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 2222चं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजांना. मॅचकडे आपण जाऊया. 33चं टार्गेट आहे. आणखीन एक सामना होईल. पुढच्या सामन्याकडे आपण नक्की वळू. दीपकजी पाटील, दिनेशजी पाटील यांच्याकडे. मग ही मॅच आपण पाहताय खरं तर आजच्या रात्रीमधला सेकंड लास्ट सामना. कारण यानंतर आणखीन एक सामना होईल. सुपर 5मध्ये एक संघ क्वालिफाय केला जाईल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी जासई आणि त्यांच्या बरोबरीने गावदेवी बेलवली, मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि गावदेवी बेलवली हे 2 संघ सुपर 5 खरं तर 10मध्ये गेले. आणि काल गावदेवी अजिवली आणि त्यांच्या बरोबरीने गावदेवी आंबिवली हे 2 संघ सुपर 10मध्ये गेले. परंतु आज सुपर 5ला एक संघ क्वालिफाय केला जाईल. पहिल्या षटकासाठी वाजे संघाचा प्रमुख गोलंदाज योगेश पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. वाजे म्हटलं की आमचे विठ्ठल पाटील, मनोहर पाटील, सोमनाथ पाटील, प्रेम पाटील यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू. दमदार योगदान राहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खरं मान्यवरांचा. इथे बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग नव्हता आणि तिथे मात्र अपघात घडला. मग खरं तर पाणी घेऊन जा, फर्स्ट एड किट घेऊन जा. मी मगाशी म्हटलं अपघात घडला, इन्सिडेंट घडला, त्या ठिकाणी कॉलिंग नव्हतं आणि अशा ठिकाणी मात्र थोडीशी दुखापत झाली. चला आयोजक पाणी आणि फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये. स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र विघ्नहर्त्याला साकडं घातलं. कोणत्याही प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येणार नाहीये. ही दुखापत छोटीशी असेल अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
1 रन मात्र आली या बॉलवरती. साई प्रसाद, हॉटेल साई प्रसाद, फॅमिली सेक्शन अँड ओपन गार्डन, स्पेशल भेजा फ्राय, मुंडी फ्राय म्हणजे आपल्या आगरी कोळी पद्धतीचे ऑथेंटिक फूड त्या ठिकाणी दिले जातील. चला आमचे डॉक्टर झुंझुनवाला मैदानाच्या देशात दाखल होत आहेत. हॉटेल साई प्रसादच्या माध्यमातून प्रत्येक बारोदा मॅचसाठी 15% डिस्काउंटची कुपन दिली जाईल. तुम्ही जरूर त्या हॉटेलला भेट द्या. चविष्ट रुचकर जेवण मिळेल. माऊली सायकल स्टोअर 4,500 मध्ये मला तर वाटत नाही कुठे सायकल मिळेल, पण तो एकमेव ठिकाण आहे माऊली सायकल स्टोअर. त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. खास क्रिकेटसाठी त्यांच्याकडून या धमाकेदार ऑफर आहे, तुम्हाला वैयक्तिक मिळणार नाही आहे. जग्गाबाई आमच्या डॉक्टर्स आहेत, त्यांना प्रचंड काळजी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु यंदा स्त्री होतील. काय बोलतोय? पहिल्या बॉलवरती 1 धाव आले. चला आपण सामन्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया. सेकंड बॉल साइड ॲक्शन गोलंदाजी, ऑन साइडला फटका आहे. मिड विकेट मध्ये डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑन मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल मध्ये पोहोचला. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम दुंद्रेला धावा महत्वाच्या आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. जरी धावा 33 असल्या तरी हे टार्गेट थोडंसं आव्हानात्मक राहील, कारण समोर संघ आहे. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता वाजे, संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे श्री गणेश वाजे. या टीमला मात्र इथे प्रयत्न करावे लागतील. यावेळेस आपण पाहिला कॉपी बुक स्टाईल फटका एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला. रन मात्र मिळाली सिंगल या बॉलवरती. दोन्ही टीमच्या दरम्यान गोपाळ कृष्ण धुंद्रे क्रिकेट संघ आपण पाहत आहे आणि एका बाजूने श्री गणेश वाजे या टीमच्या दरम्यान ही लढत. टोटल धावफलकावरती 4. जमेची बाजू जर आपण पाहिली एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे. मागे चांगलं प्रोटेक्शन नेहमी खरं तर आम्ही प्रत्येक वेळा सांगत असतो, विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनलला प्रचंड अलर्ट राहावं लागतं. आणि इथे चांगली त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली मागच्या दिशेने खरं तर बॅकवर्ड क्षेत्राकडे. 4 धावा आल्या पहिल्या 4 बॉलमध्ये. चांगलं कमबॅक. योगेश पाटीलचंही कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. मलिंगा स्टाईल गोलंदाजी. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट. झेलकारी क्षेत्ररक्षक आले. झेल सुटलाय. रोण्याचा गोवा कधी सोडलाय कधी क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक बाजे संघाचे झेल पकडायला हवा होता, कारण या क्षणाला धावा कमी आहेत. जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला ब्रेक थ्रू घ्यावे लागतील, मिळवावे लागतील. आणि इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जीवनदान मिळालं फलंदाजाला निशांत पाटीलला. नेक्स्ट बॉल इथे इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार येतोय. एका टप्प्याने बॉल चालला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. मच निडेड बाउंड्री. चौकार. चला शॉर्ट टीम मीटिंग
आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचा, त्यामुळे सूचना राहील वाजे संघाला पण थोडा जास्त वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ घेऊ नका आणि सामना सुरू करा. 8 बॉलमध्ये आता विजयासाठी तब्बल 24 धावांची गरज. 8.00 प्रत्येक 18 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत या मॅचच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. प्रत्येक षटकामागे 8.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. बॅटिंग करताना टीम धुंद्रेला GKC धुंद्रे आणि एका बाजूने श्री गणेश वाजे या संघाच्या दरम्यान ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अंतिम 3 षटकांचा खेळ बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. बरंच उलटफेर पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. फिल्डिंग खराब, त्यानंतर संधी मिळाली फलंदाज त्या ठिकाणी निशांतला. कुणाल धवनीने मात्र एक चौकार लगवला शेवटच्या बॉलमध्ये. पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा आल्या होत्या. आता शेवटच्या बॉलमध्ये चौकार आला, त्यामुळे 9 धावा आपण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद ही देखील जमेची बाजू राहिली. शेवटचे बॉल असेल या ठिकाणी 18 विजयासाठी. आता 24चं समीकरण. मागच्या सामन्याचा हिरो रोनित पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी निशांत पाटील हा खेळाडू. पंचांच्या डाव्या बाजूने बॉल तयार. चला स्पीडअप करा प्लीज. आणि एक सामना पेंडिंग आहे, लक्ष सुद्धा प्लीज. वाजे संघ सहकार्य करा. सामन्याला पण सुरुवात करायची आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा हा फटका. डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. फिल्डर आले त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. जेव्हा जेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तर तेव्हा प्रेशर हा खरं तर आपण पहिला फिल्डिंग डिपार्टमध्ये क्रिएट होतं. आणि इथे मात्र चांगली स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये निशांत आणि कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती आल्या. आता कॅल्क्युलेशनचा आपण जर विचार केला तर शेवटच्या बॉलचे 17 विजयासाठी 22 समीकरण. स्विच हिट करायचा आहे. हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा पार गोळीच्या वेगाने. रसमधील 4 चौकार. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज निशांत कुणाल आणि निशांत सध्या निशांत आहेत त्यांच्या माध्यमातून चौकार आला. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल असे 16 विजयासाठी 18चं समीकरण. पहिल्या विकेटसाठी 15ची भागीदारी आतापर्यंत राहिली आणि ही भागीदारी खरं तर जड झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या वाजे संघासाठी. कधी कधी विश्रांती ही देखील फार डोकी देखील ठरतं, कारण रनिंग मॅच तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी सतर्क राहताय आणि इथे मात्र थोडासा दबाव वाढलाय. वाजे संघावरती नटरंग स्टाईलने फिरून हा फटका सजवलाय. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक फक्त दिशा दिली आहे. डीप फाईन लेगला बॉल मात्र चालला सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. बघा हुक केला बॉलला. वेट अँड वॉच. भाई पाटील आशिष त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. गोल्डन मॅन, उदयनमुक्त गोल्डन मॅन. आणि आमचे स्वतः आनंद दादा गोल्डन मॅन त्यांना आपण पाहताय. दिनेशजी पाटील आमचे उत्कृष्ट समालोचक शिवव्याख्याते. आनंद दादा यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. स्ट्रेट फॉरवर्ड, जे पोटात ते ओटात असं हे व्यक्तिमत्व जबरदस्त त्यांना आपण पाहताय ऑन स्क्रीन. इथे खरं तर आपण पाहिला कमबॅक देखील पाहायला मिळालं. स्पर्धा दमदार आहे आणि आयोजन देखील तेवढं दिमागदार आहे या स्पर्धेचं. स्वराज चषक सांगडे 2024चं हे पर्व. आशिष पाटील सांगडे संघाचे रन मशीन म्हणून त्याला समोरलं जातं. इथे इनसाइड आउट हा फटका मिडऑफमध्ये खेळून काढलाय. रन मिळाली सिंगल. सेन्सेबल क्रिकेट. आता सामना आपल्या बरोबर रेंजमध्ये आला, त्यामुळे आता सिंगल डबलने धावाला पुढे घेऊन चालत हे दोन्ही खेळाडू. 1 रन आली. एका रनने मात्र धावसंख्येत मात्र बदल होईल. धावा लागतील धावफलकावर त्या ठिकाणी 21. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी 12चं समीकरण. श्वान दाखल झालेत. जग्गाबाई बघा आपला रेग्युलर शब्द नाही पण तो श्वान महत्वाचा आहे, तो आलाय मैदानामध्ये. हे करता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतं.
निशान वैयक्तिक 9 चेंडू 13 वरती खेळतो. एका बाजूने कुणाल दवणे हा खेळाडू 3 बॉल 7 वरती खेळतो. टार्गेट 33चा आहे, त्यामुळे आता 12 मध्ये 13 करायच्या मैदानामध्ये दुंदरे संघाला ऋषी पाटील एखादं इकॉनॉमिकल स्पेल आलं, किमान धावा कमी खर्च केला तर मात्र हा सामना शेवटपर्यंत जाईल. हे षटक देखील ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पारडं जड राहील. ऋषी पाटीलचं हे षटक स्टेप आउट झाले. काउंटर अटॅक करण्याचा पर्यंत राहिला निशांच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल विजयासाठी 13चं समीकरण. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाडाल. इथून मात्र डोक्याचा वापर करावा लागेल. गोलंदाजांना फिल्डिंग देखील तेवढी सुंदर करावी लागेल. खराब फिल्डिंग, विकेट किपरकडून चूक झाली. एक एक रन महत्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण क्रिकेटमध्ये एक एक रन मौल्यवान आहे, कारण एका एका रनने इतिहास रचला जातोय. आज तागायत आपण पाहिला विराट कोहली जेव्हा जेव्हा एका स्पर्धेमध्ये एका सामन्यामध्ये खेळतो तेव्हा एक वेगवेगळे रेकॉर्ड्स त्याच्या माध्यमातून होताना पाहत आहे. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न आपण पाहिला. यॉर्करचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिला, ऑफ ड्राईव्ह केला, बॉलला सिंगल आली. सिंगलने मात्र संघ पुढे जाईल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा फलका वरती आहेत त्या ठिकाणी 22. मागच्या इनिंगमध्ये 22 मध्ये 2 खेळाडू बाद झाले होते. शेवटचे 9 बॉल विजयासाठी आता 11 रनचं समीकरण. 9 चेंडू आणि 11 धावा. 3 बॉल फार निर्णायक राहतील या मॅचमध्ये. चिपळे विपक्ष आकुर्ली आपण लढत पाहिली होती. यावेळी आपण मला यॉर्करचा पर्यंत सिलिमिड आपला बॉल त्या ठिकाणी चाललाय. फिल्डर अटॅकिंग लावलेले आहेत. वाजे संघाच्या माध्यमातून मधून एक एक रन तुम्हाला रोखावी लागेल या मॅचमध्ये. आणि हा सामना शेवटपर्यंत जायला हवा असे जग्गाबाई यांची खरं तर इच्छा आहे. इथे एज लागले. विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिप त्या ठिकाणी आले. प्रोटेक्शन मिळाला. जग्गाबाई असं म्हणतात ना, बोले तैसा चाले तयाची बंदावी पाऊले. आपण म्हटलं तसाच होईल. 7 मध्ये 10 करायचे. अजून हा सामना संपलेला नाहीये. वाजे संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. 7 बॉल आणि 10 धावा मैदानामध्ये हे कॅल्क्युलेशन आले. हा बॉल निर्णायक राहील. मलिंगा स्टाईलने बॉल टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी, कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल आता 10 धावा. मॅच ऑन आहे. कोण जिंकणार हे आपण सांगू शकत नाहीये या मॅच मध्ये. सामना 50-50 आहे. विनिंग प्रेडिक्शन आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. शेवटचे 6 बॉल 10 धावा. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 10 धावा. बघा एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. परंतु असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये तुमचा स्ट्राईक रन रेट हा देखील तेवढाच महत्त्वाचा असो. आपण किती पुढे आलो आहोत फक्त यासाठी मागे वळून पहा. चला चिंचवली संघाचा संघनायक. चला चिंचवली संघाचा संघनायक आपणही रिपोर्टिंग करा, कारण आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना विनर टीम विपक्ष चिंचवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 6 चेंडू आणि 10 धावा. पहिले 3 चेंडू ठरवतील. बघा ऑन स्क्रीन आमचे आनंदबुवा पाटील स्वराज चषक सांगडे 2024. मी मगाशी उल्लेख केला या खरं तर व्यक्तिमत्वाचा. स्पष्ट आणि आपण पहिला निर्भीड असं हे व्यक्तिमत्व, जे पोटात ते ओटात असे आमच्या आनंद दादा गोल्डन मॅन त्यांना आपण पाहिलं ऑन स्क्रीन. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज. बॉलिंग मार्क मध्ये आला सिद्धेश पाटील. सिद्धेशकडे या षटकाची जबाबदारीने संघाचं भविष्य दिलंय. पहिला बॉल तेज सरार फास्ट अँड फ्युरियस बॉल आलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. मॅच ऑन आहे. 5 बॉल आणि 10 धावा. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणं. आता भविष्य तयार करायचं या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघांना. कोण जिंकणार हा सामना हा प्रश्न आहे या बंद लिफाफ्यामध्ये. त्याचं उत्तर म्हणजे तुम्हाला काही क्षणात मिळेल. इथे आपण पाहिलं एच अँड टेकन. विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. विकेट किपर टिपला जेल. गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय निशांत पाटील हा खेळाडू. 4 बॉल आणि 10 धावा. आता रंगात आली ही मॅच. आता रंगात
हे टायमिंग आहे SDC सुरतचं. अगदी रंगात मॅच आले, रंग भरले गोलंदाज साठेकरी सिद्धेश पाटील. मग मगाशी म्हटलं वाजे संघ सहजासहजी हार मारणारा संघ नाही आहे. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी हा सामना शेवटपर्यंत जाईल. पण एखादा मोठा फटका जर का या क्षणाला आला तर मात्र सामना सोपा होऊन जाईल. 4 बॉल आणि 10 धावा. आयोजकांकडून सूचना आली, किशोर तुम्हाला फलंदाजी करता येणार नाहीये, फक्त फिल्डिंग. त्यामुळे प्लीज धुंद्रे संघाला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, नम्रतेची विनंती करतो, आपण थोडं सहकार्य करा. नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा. 4 बॉल 10 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. चार बॉल आणि 10 धावा. मॅच ऑन आहे. वाजे विपक्ष धुंद्रे अशी ही लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधी हारू नका असं म्हणतात, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. आता हिमतीचा खेळ मैदानामध्ये करायचा धुंद्रे संघाला तर एका बाजूने वाजे संघाला. व्हॉट मॅच. सुरुवात आपण जर पाहिली विदाऊट लॉस होती. पार्टनरशिप जरूर झाली, परंतु त्या पार्टनरशिपमध्ये स्ट्राईक रन रेट हा कमी होता, त्यामुळे हा प्रेशर राहिला आहे धुंद्रे संघावरती. 4 बॉल आणि 10 धावा. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार, वाजे की धुंद्रे? 4 बॉल सांगून जातील. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पाटील आपल्या आयुष्यातला त्याला ड्रीम स्पेल टाकायचा आहे या मैदानावरती संघाच्या भवितव्यासाठी. तर एका बाजूने नवीन आलेला खेळाडू विकास सरीनला मात्र चांगली बॅटिंग करायची. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर या बस बॉलला उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आले त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता परत तिसऱ्या रनचा कॉल झालाय. वेगान आले फिल्डर. फलंदाज त्या ठिकाणी बाद स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र 3 धावा आल्या. निर्णायक 3 धावा. 3 चेंडू आणि आता 7 धावांचं समीकरण. कुणाल दवणे हा खेळाडू 6 मध्ये 8 मध्ये खेळतो. मॅच ऑन आहे. 3 मध्ये 7 करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. धुंद्रे टीमला सामना संपलेला नाहीये. स्वराज चषक सांगडे 2024चं हे पर्व यादगार राहील या दोन्ही संघासाठी. जर का इथे जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो पराभूत होईल त्यांना मात्र आता पुन्हा एकदा वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. 3 बॉल आणि 7 धावा. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅचमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. कुणाल दवणे स्ट्राईक एंडला स्विंग अँड मिस. क्या बात है. जबरदस्त बॉल कटर बॉलचा वापर केला आणि इथे मात्र उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये केली सिद्धेश पाटील. पुढे पाहू शकताय पुन्हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. अगदी आपण मला फिंगर रोल केले आणि तिथून मात्र डॉट बॉल आलाय. 2 बॉल आणि आता 7 धावा. पुढचा बॉल आणखीन एक डॉट. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेत नियम आहे. आता 1 चेंडू आणि 7 धावा. एखाद दुसरा चमत्कार धुंद्रे संघाला कमबॅक करून देईल. मी मगाशी म्हटलं 9 बॉल डॉट आले या इनिंग मध्ये. पार्टनरशिप झाली पण तो स्ट्राईक रन रेट कमी होता. हा प्रेशर आहे धुंद्रे संघावरती. या प्रेशरमुळे हा संघ आता बॅकफुटला चाललाय. आता शेवटचा 1 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र आता हा सामना जड झाला धुंद्रे टीमसाठी. सिद्धेश पाटील याही वेळा आपण पहिला फटका फसलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय पण तो सामना मात्र जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश वाजे संघाने न भूतो न भविष्यती कामगिरी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वप्नात देखील वाटलं नसेल धुंद्रे संघाला की या मॅच मध्ये आम्ही पराभूत होऊ. फक्त क्रिकेट आहे. चला लाईनअप करा लगेच. आणि हा सामना जिंकलाय वाजे संघाने. वेल प्लेट. चला वाजे संघ लगेच कर्णधार पाठवायचंय. अंतिम सामना खेळवायचा आहे त्याच्यामुळे लगेच लाईनअप करा आणि संघाच्या संघनायकानं लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. चला वाजे संघ श्री गणेश वाजे संघ. सामनावीर या सामन्याचा मारने वाले से भी बेहतर बचाने वाला होता क्रिकेटमध्ये असं म्हणतात. 6 मध्ये 10 धावा करत असताना मात्र धुंद्रे